Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाफेडद्वारे कांदा खरेदी कधी होणार? सरकार आश्वासन पूर्ण कधी करणार असा प्रश्न कांदा उत्पादक विचारतायत. अन्यथा लवकरच महामार्ग रोखून धरणार असाही इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. पाहूया. राज्यात आणि दिल्लीत बैठका होऊन सुद्धा कांद्याबद्दल अद्यापही सकारात्मक तोडगा निघत नसल्याचं चित्र आहे. नाफेडद्वारे कांदा खरेदीची आश्वासनं दिली गेली, मात्र नाफेडची खरेदी सुरू करा यासाठी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखण्याचा इशाराही दिला. मालेगावात कांद्याच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं, ज्यामध्ये योग्य तोडगा न निघाल्यास मालेगाव नाशिक महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आपल्या देशाचे आदरणीय मंत्री महोदय अमितजी शाह साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. जिथपर्यंत माझी माहिती आहे तर त्या बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर काही प्रमाणात त्या दरामध्ये सुधारणा झाली आणि आता थेट जेव्हा नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून बाजारात ज्या बाजार समिती आहेत त्या बाजार समितींच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावी असे आदेश केंद्राने त्या ठिकाणी दिलेले असल्यामुळे ती खरेदी सुरू झाल्याच्या नंतर मला विश्वास आहे की आणखी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होईल. नाशिकच्या येवल्यामध्ये शासकीय कांदा खरेदी केंद्र नसल्यामुळे बाजार समितीकडून कमी दरानं कांद्याची खरेदी सुरू आहे. त्यामुळे सरकारनं दिलेला शब्द पूर्ण करून थेट नाफेड मार्फत शासकीय दरानं कांदा खरेदी करावी अशी मागणी केली आहे. शासनाचा जो रेट आहे तर तो 1580 रुपये या ठिकाणी शासनाची खरेदी आहे का? शासनाची अद्याप येवला तालुक्यात मार्केटला सुरू झालेले नाही. तर शासन मार्केट कमिटीने त्याला जागा उपलब्ध करून शासनाने खरेदी करावी अशी आमची शेतकऱ्याच्या वतीने म्हणजे मागणी आहे. एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च आम्हाला लेबर अभावी आणि हे सगळ्या वाढीव भावामुळे 80 ते 90 हजार रुपये आम्हाला खर्च येत आहे. आणि आज वातावरणाचा आणि हे सगळ्या याच्यामुळे उष्णतेमुळे आमचे एकरी ॲव्हरेज फक्त 100 क्विंटल आलेले आहे. आम्हाला 1000 रुपये खर्च वावरातून काढले. आम्हाला खर्च सुद्धा पुरेपूर निघाना. आम्हाला लई मोठी अपेक्षा नाही, पण आमचा कांदा 2000 रुपये विकावा म्हणजे आमचा 1200 रुपये खर्च आणि आम्हाला क्विंटल मागे 600-700 रुपये मिळतील एवढी एक अल्पशी अशी आमची एक इच्छा आहे. शासकीय कांद्याची खरेदी तर सुरूच नाहीये, पण शासन जे कांदा घेणार आहे काही 2 लाख का 2.5 लाख मेट्रिक टन तो कांदा आज तर इकडे येवल्यात तर सुरूच नाही. पण तो कांदा क्वचित शेतकऱ्याचा घेतला जातो. शिवाय व्यापाऱ्याची नाफेड खरेदीची त्यांची जी संगनमत जुळलेली याच्यात शेतकऱ्याचे 10% सुद्धा कांदे नाफेड खरेदी करत नाही. सगळा व्यापाऱ्याचाच माल नाफेड खरेदी करतं, तो बी ऐन वेळेवर. जेव्हा कधी 2.5-2 हजारावर जर मार्केट गेलं कदाचित बर का, तर तो कांदा तेव्हा बंपर स्टॉक काय म्हणतात त्या वेळेत काढून घेतात. मग आणखी शेतकऱ्याची नुकसान होते. शासकीय दरापेक्षा 200 ते 500 रुपये कमी दरानं बाजार समितीमध्ये कांदा खरेदी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. माहितीनुसार सरकारनं तर नाफेडद्वारे कांदा खरेदीची घोषणा केली आहे, मात्र नाफेडनं नियुक्त केलेल्या सहकारी संस्थांना बाजार समितीचा व्यापार परवाना नसल्यानं तांत्रिक पेच उभा ठाकलाय. गेल्या वर्षी सुद्धा सरकारनं नाफेडद्वारे कांदा खरेदीची घोषणा केली होती, ज्यावरून अनेक वादही झाले होते. ॲग्रोवन मधील रिपोर्टनुसार बाजार समितीच्या लिलावात सहभागासाठी नाफेड नियुक्त संस्थांना परवाना गरजेचा आहे. त्याअभावी संस्था कांदा खरेदी करू शकत नाहीयेत. त्यामुळे तुर्तास तरी शासकीय कांदा खरेदीची घोषणा अनेक ठिकाणी फक्त कागदावरच असल्याचा आरोप होतोय. भाव जो 1500 दिलेला आहे तो चुकीचा आहे, कारण याच्याच आधी सरकारने 2023ला 2400 रुपयाचा भाव दिला होता आणि आता 2026ला अशा पद्धतीनं 1500चा भाव देणं चुकीचा आहे. तो 3000 पर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट, नाफेड आणि NTCच्या मार्फतची खरेदी होणार आहे ती फक्त 2 लाख टन सरकारने जाहीर केलेली आहे. आत्ताच्या घडीला या कांदा उत्पादक शेतकरी 130 ते 140 लाख टन उत्पादन आपल्याकडे असताना फक्त 2 लाख टन म्हणजे 1%, 1.25% कांदा आपण खरेदी करणार. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.